विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण NMMS सॅट या विषयातील इतिहासाचे काही प्रश्न जे बाकी होते त्यांचं विश्लेषण आज आपण करणार आहोत। हे प्रश्न जरी NMMS परीक्षेतील असले तरी सुद्धा इतर स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती असो, तलाठी भरती असो, ग्रामसेवक भरती असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो की ज्याला जीके आहे, जीके मध्ये सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या सगळ्या विषयांचा समावेश होतो। मग त्यासाठी हे 10 प्रश्न आपण आज बघूयात। पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा असा प्रश्न आपण मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा बघितला होता। म्हणजे प्रत्येक वेळी असा प्रश्न येत असतो। घटना कोणत्या दिले? चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, काकोरी कट, काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना, रँडचा वध। तर यामध्ये अगोदर कुठली घटना घडली? तर ती अगोदर घडली घटना रँडचा वध। हा जो रँड आहे ह्या रँडचा वध करण्यात आला। तो वध कोणी केला? तर तो केला चाफेकर बंधूंनी। ह्या रँडचा वध चाफेकर बंधूंनी केला होता। त्यानंतर काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली। त्यानंतर काकोरी कट झाला आणि त्यानंतर चितगाव शस्त्रागारावरील हल्ला झाला। म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। मात्र या प्रत्येक घटनेबद्दल जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर बघा, सर्वात अगोदर जी घटना घडली ती घडली रँडचा वध। रँड हा कोण होता? तर हा इंग्रज अधिकारी होता। या रँडचा वध कधी घडला, कधी झाला? तर तो झाला 1897 मध्ये। कोणी केला? तर चाफेकर बंधूंनी केला। चाफेकर बंधू म्हणजे तो एक व्यक्ती नव्हता, तर चाफेकर बंधू म्हणजे एक दामोदर हरी चाफेकर होते। दामोदर हरी चाफेकर, त्यानंतर बाळकृष्ण हरी चाफेकर आणि तिसरा व्यक्ती आहे त्यातला तो आहे वासुदेव हरी चाफेकर। तर हे 3 बंधू या वधाच्या कटात सहभागी होते। मात्र दामोदर हरी चाफेकर या व्यक्तीने त्याचा जो कमिशनर होता, ब्रिटिश कमिशनर रँड, याची हत्या केली। आणि का केली त्याचं कारण असं आहे बघा, 1897 मध्येच एक साथ आली होती भारतामध्ये। म्हणजे पुणे आणि पुण्यासह संपूर्ण भारतभरामध्ये प्लेगची साथ पसरली होती। मात्र या साथीचं नियंत्रण करण्यासाठी हा जो कमिशनर आहे रँड याची नियुक्ती केली होती। मात्र त्यावर नियंत्रण आणण्यापेक्षा त्याने भारतीयांवर अन्याय सुरू केला। पुरुषांना घराबाहेर काढून देणे, हाकलवून देणे, स्त्रियांवर अत्याचार करणे, घरातल्या साहित्याची नासधूस करणे, लुटमार करणे, अशा प्रकारचं कृत्य या अधिकाऱ्याने सुरू केल्यामुळे दामोदर हरी चाफेकर यांनी त्याला गोळी झाडून त्याचा खून केला। अशा प्रकारची ही घटना आहे। तर ही कधी घडली? तर ही घडली 1897 मध्ये। त्यानंतर दुसरी घटना कोणती? तर ती आहे काबूलमध्ये। काबूल कुठे आहे? तर काबूल हे अफगाणिस्तानची राजधानी आहे। अफगाणिस्तानमध्ये काबूल या ठिकाणी निर्वासितांच्या सरकारची स्थापना करण्यात आली भारतीयांची। म्हणून ती कधी केली? तर ती झाली बघा 1915 मध्ये। 1915 ला ही घटना झाली। म्हणजे क्रमांक 1, क्रमांक 2 वर आपण हिला लावू शकतो। तिसरा आहे काकोरी कट रचला गेला होता। तर तो कशासाठी होता बघा, काकोरी कट हा 9 ऑगस्ट 1925 सालची ही घटना आहे। या दिवशी हा कट रचला गेला होता। काय झालं की लखनौ जवळ सराहनपूर ते लखनौ अशी एक पॅसेंजर रेल्वे गाडी होती आणि त्या रेल्वे गाडीमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून घाबरवून सरकारी खजिना लुटण्यात आला होता। आणि हीच ती घटना होती। तो कट होता। तो जो कट होता जो रचला गेला, याचे जे प्रमुख होते किंवा हा कट रचण्याचे जे प्रमुख होते ते होते बघा हा जो कट होता हा 1925 साली रचला गेला होता। त्यानंतर चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, या चितगाव शस्त्रागारावरील हल्ला केला त्याचे जे प्रमुख होते ते होते सूर्य सेन। आणि ही घटना कधीची? तर ही आहे 1930 ची। म्हणजे बघा विचार करा, इथे 1897, 1915, 1925 आणि 1930 म्हणजे पर्याय क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। घ, ग, ख आणि क। चला पुढील प्रश्न अशाच पद्धतीने पाहूयात।
भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणास म्हणतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे. या नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगार चळवळीचे जनक होते. त्यांना एक पदवी दिली आहे बघा, कोणती? तर तिला म्हणतात राव बहादूर. त्यांना राव बहादूर असंही म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला? तर ती योजना आहे माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हा व्हाईसरॉय होता भारताचा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली? या प्रश्नामध्ये मात्र 100% विद्यार्थी गोंधळण्याची शक्यता असते. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? तर बघा, ती झाली 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली स्वातंत्र्यानंतर. आता इथं प्रश्न असा येतो की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे आहेत ते कोण आहेत? यशवंतराव चव्हाण हे राज्याचे आपले पहिले मुख्यमंत्री आहेत. तर यांच्या हस्ते मंगल कलश त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा आणण्यात आला. यांच्या हस्ते मंगल कलश आणण्यात आला, मात्र घोषणा यांनी केली नाही. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जरी यशवंतराव चव्हाण हे असले तरी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा ही तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. म्हणून त्याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? बघा, पानिपतच्या 3 लढाया झाल्या. पानिपतच्या 3 लढाया झाल्या हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर पानिपतची जी पहिली लढाई आहे ती पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये झाली. बघा, पानिपतची पहिली लढाई झाली 1526 मध्ये. तर ही पहिली लढाई कोणामध्ये झाली? तर अफगाणिस्तानचा अफगाणी योद्धा होता, त्याचं नाव होतं बघा बाबर. त्याचं काय नाव होतं? बाबर आणि इब्राहिम लोधी. बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली आणि ती झाली 1526 मध्ये. यामध्ये इब्राहिम लोधी जो आहे तो मारला गेला आणि बाबरचा विजय झाला. त्यानंतर पानिपतची लढाई कितवी? दुसरी लढाई. पानिपतची दुसरी लढाई जी आहे ती झाली 1556 साली. आणि ही लढाई कोणामध्ये झाली? तर ही लढाई झाली बघा अकबर आणि सम्राट हेमू यांच्यामध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली आणि त्यामध्ये विजय मात्र अकबराचा झाला. पहिल्यामध्ये विजय मात्र बाबरचा झाला. त्यानंतर पानिपतची लढाई जी आपल्या प्रश्नात विचारली ती म्हणजे तिसरी. पानिपतची तिसरी लढाई झाली बघा 1761 मध्ये. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 1761 मध्ये. तिसरी लढाई झाली कोणामध्ये? तर ती झाली अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये. म्हणजे मराठा साम्राज्य आणि अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली. मराठे म्हणजे अर्थातच पेशवे या लढाईमध्ये अहमद शाह अब्दाली सोबत लढले, मात्र अनेक दिग्गज पेशवे मराठे या लढाईमध्ये धारातीर्थी पडले आणि यामध्ये विजय झाला अहमद शाह अब्दालीचा. मराठा साम्राज्याचा अस्त जर म्हटलं तर तो या तिसऱ्या पानिपतच्या लढाईपासून होतो असं म्हणायला काही हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये राज्यसभा, लोकसभा, संसद, राज्यपालाची कार्य, राष्ट्रपती, न्यायालय या घटकांवर एक प्रश्न हमखास ठरलेला असतो. तसाच हा प्रश्न आहे, माहिती सगळ्यांना. यामध्ये 250 हे राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते. चला थोडं राज्यसभेबद्दल आपण माहिती जाणून जर घेतली तर बरं होईल. बघा राज्यसभा काय आहे? राज्यसभा हे संसदेचं कोणतं सभागृह आहे? तर ते आहे वरिष्ठ सभागृह. त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात. मात्र हे कोणतं सभागृह आहे? तर हे आहे द्वितीय सभागृह. संसदेचं प्रथम सभागृह जे आहे ते प्रथम सभागृह कोणतं असतं? तर ते असतं लोकसभा. अर्थविधेयक सगळे जे आहेत अर्थविषयक विधेयक
पैशांसंबंधित प्रस्ताव, विधेयक, कायदे सगळे लोकसभेत अगोदर मांडले जातात, राज्यसभेत नाही. हे वरिष्ठ सभागृह आहे, द्वितीय सभागृह आहे. राज्यसभेमध्ये सदस्य संख्या किती असते, तर ती असते 250. मग या 250 मध्ये 238 जे सदस्य आहेत ते सदस्य घटक राज्यांची विधिमंडळे, घटक राज्यांची विधिमंडळे आणि केंद्र शासनाची केंद्रशासित प्रदेशाची विधिमंडळ, म्हणजे यामधून 238 सदस्य निवडले जातात आणि 12 जे सदस्य आहेत, 12 सभासद किंवा 12 खासदार, हे कोण निवडतात, तर ते निवडतात राष्ट्रपती. म्हणजे राष्ट्रपती साहित्य, कला, विज्ञान अशा विविध क्षेत्रांमधून 12 सदस्यांची नेमणूक हे राज्यसभेवर करतात. आणखी जर बघायचं म्हटलं तर राज्यसभेची निर्मिती ही राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली, तर ती झाली 80व्या कलमानुसार. राज्यसभेची निर्मिती 80व्या कलमानुसार झाली आणि 81व्या कलमानुसार लोकसभेची निर्मिती झालेली, लक्षात ठेवा. त्यानंतर इथे काय होतं की दर 2 वर्षांनी 1/3 सभासद हे काय होतात, निवृत्त, रिटायर्ड होतात आणि दर 2 वर्षांनी तितकेच सभासद पुन्हा निवडून त्यांची नेमणूक केली जाते किंवा निवडून येतात. या राज्यसभेचा जो कालावधी आहे किंवा सदस्याचा कालावधी आहे, सदस्याचा कालावधी किती आहे, 6 वर्षांचा. म्हणजे सदस्य राज्यसभेवर निवडून गेला तर तो 6 वर्ष राहू शकतो. मात्र हे जे सभागृह आहे राज्यसभा, या सभागृहाची मात्र बरखास्ती होत नाही. ज्याप्रमाणे 5 वर्षानंतर लोकसभा विसर्जित होते, मात्र राज्यसभा विसर्जित होत नाही. म्हणून याला एक नाव दिले, ते म्हणजे स्थायी सभागृह. संसदेचे स्थायी सभागृह कोणते, तर ते राज्यसभा आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे की राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात आपले भारताचे उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती आणि उपाध्यक्ष किंवा उपाध्यक्ष जो आहे राज्यसभेचा ते कोण असतात, तर ते या राज्यसभेमधून सदस्यामधून निवडून दिलेल्यांपैकीच एक असतात. बघा, याप्रमाणे आपण राज्यसभेची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि राज्यसभेमध्ये एकूण सदस्य किती असतात, तर ते असतात 250. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती विकसित झाली? प्रथम विचारल्या, संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली. आता भारताचा जर विचार केला तर भारतामध्येही संसदीय शासन पद्धती आहे. म्हणजे भारताची संसदेचे 2 सभागृह, कार्यकारी मंडळ, ही संसदीय शासन पद्धती जी आहे ती भारतात आहे. मात्र भारताने कोणाकडून घेतली आहे, तर ती भारताने इंग्लंडकडून घेतली आहे ही शासन पद्धती रचना करताना. म्हणजेच इंग्लंड या देशामध्ये संसदीय शासन पद्धती ही सर्वात अगोदर विकसित झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता जास्त असते. आता संविधान सभा जी आहे, बघा, संविधान सभेबद्दल आपण थोडंसं जाणून घ्या. संविधान सभेचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष यामध्ये मुलं थोडासा गोंधळ करतात. संविधान सभेचे जे अध्यक्ष होते संविधान सभेचे, ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते, तर भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होय. हे राजेंद्र प्रसाद हे कोण होते, तर संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा म्हणजे काय, तर कायद्याचा प्रमुख गाभा, कायदे निर्मितीचा किंवा कायदे रचनेचा प्रमुख मसुदा तयार करणे, म्हणजे मुख्य कायद्याची निर्मिती करणे, हे अतिशय महत्वाचं आणि मोलाचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं.
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. संविधान सभेला घटना समिती असंही म्हणतात, संविधान परिषद असंही म्हणतात, संविधान सभा असंही म्हणतात, संविधान समिती असंही म्हणतात. हे सगळे चारही नावं एकाच अर्थाने येतात. मग संविधान सभेचे अध्यक्ष हे कोण होते, तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर संविधान सभेचे उपाध्यक्ष जे आहेत तेही नाव लक्षात ठेवा, ते कोण होते, तर ते हेमंत कुमार मुखर्जी. संविधान सभेचे उपाध्यक्ष, आपण अध्यक्ष लक्षात ठेवतो मात्र उपाध्यक्ष आपल्या लक्षात राहत नाहीत, म्हणून संविधान सभेचे उपाध्यक्ष जे आहेत ते हेमंत कुमार मुखर्जी होते. त्यानंतर संविधान समितीचे घटनात्मक सल्लागार ते कोण होते, घटनात्मक सल्लागार तर ते होते बघा B.N. राव. B.N. राव. म्हणजे घटना समितीचा अभ्यास करताना या 5-6 गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. घटना समितीची जी स्थापना आहे किंवा संविधान समितीची स्थापना आहे ती स्थापना कधी झाली यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती झाली 1946 मध्ये. काय झाली, स्थापना झाली. आणि ही जी कल्पना आहे कशाची, संविधान सभेची, ही संविधान सभेची कल्पना जी आहे ती 1934 मध्ये प्रथम मांडली बघा. ती कोणी मांडली, तर ती मांडली मानवेंद्रनाथ रॉय. मानवेंद्रनाथ रॉय. बघा लक्षात ठेवा, याकडे आपण दुर्लक्ष करतो, मात्र 1934 मध्ये ही जी संकल्पना आहे संविधान सभेची, ती संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली, तर ती मांडली मानवेंद्रनाथ रॉय यांनी. लक्षात ठेवा. त्यानंतर हे संविधान सभेचे एकूण सदस्य भरपूर होते, ते होते 389. त्यानंतर 9 डिसेंबर ही कालावधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्या. 9 डिसेंबर 1946 ला या संविधान समितीची पहिली बैठक झाली. संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती झाली 1946 मध्ये, 9 डिसेंबर 1946 ला. आणि शेवटचं अधिवेशन हे 24 जानेवारी, शेवटचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन कधी झालं, तर 24 जानेवारी 1950 रोजी हे झालं. आणि 26 जानेवारी 1950 रोजी तर राज्यघटना अंमलात आली होती. त्याला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. आणि ही राज्यघटना जी आहे ती राज्यघटना पहिल्या बैठकीनंतर राज्यघटना निर्मितीचं कार्य सुरू झालं. आणि तिला किती काळ लागला, तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे हा. तर संविधान पूर्ण होण्यासाठी 2 वर्षे, किती, 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी या संविधान निर्मितीसाठी लागला मित्रांनो. बघा मग पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवा, संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. आणि संविधान मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते, मसुदा समितीचे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कार्यकारी मंडळात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. या ठिकाणी बघा होत नाही विचारले आपल्याला, होत नाही, कोणाचा समावेश होणार नाही. हा प्रश्न तर अतिशय सोपा आहे, बघता बघताच आपल्याला समजेल. बघा राज्यपाल हे कार्यकारी मंडळात सहभागी असतात. म्हणजे कार्यकारी मंडळ एखादा कायदा पास करायचा असेल तर तो विधानसभा, विधान परिषद आणि नंतर राज्यपालांकडे जातो, म्हणजे ते सहभागी असतात. मंत्रिमंडळ सहभागी असतं. मुख्यमंत्र्यांशिवाय काही होत नाही, म्हणजे मुख्यमंत्री सहभागी असतात. मात्र उच्च न्यायालयाचे न्यायाधीश याचं उत्तर आहे, यांचा समावेश काय असतो, नसतो. आपल्याला नाहीच असं विचारले, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असेल. भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक कुणाकडून केली जाते. भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक जी आहे ती नेमणूक कोणाकडून करतात, तर त्याचं अचूक उत्तर आहे बघा, राष्ट्रपती. सरन्यायाधीशांची नेमणूक केंद्रीय लोकसेवा आयोग करतो का, नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग हे UPSC, त्याचं नावच UPSC आहे. म्हणजे तो अधिकाऱ्यांची, सुपर क्लास अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असतो, जसं की कलेक्टर असो किंवा IPS IAS अधिकारी असो.
त्यानंतर पंतप्रधान हे राष्ट्रपतींची सरन्यायाधीशांची नेमणूक करत नाहीत, मंत्रिमंडळाचा त्यामध्ये हस्तक्षेप अजिबात नसतो. मग राष्ट्रपती हे भारताच्या सरन्यायाधीशांची नेमणूक करतात. या ठिकाणी आपण थांबूयात. या पद्धतीने आपण 55व्या प्रश्नापर्यंत आलो, म्हणजेच इतिहास या विषयाचे सर्व प्रश्न या ठिकाणी विश्लेषण करण्याचे संपले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारेच प्रत्येक घटक, प्रत्येक विषय, प्रत्येक संकल्पना आपल्याला जर सविस्तररित्या शिकायची असेल तर गुरुकिल्ली फाउंडेशन हे आमचं ऍप फक्त 999 रुपयांमध्ये डाउनलोड करून आपण ती बॅच जॉईन करा. NMMS, NTSC आणि स्कॉलरशिप ही सेपरेट बॅच आहे. ती बॅच जर आपण जॉईन केलीत तर वर्षभर म्हणजे परीक्षेपर्यंत आपण अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओद्वारे किंवा अर्थपूर्ण व्हिडिओद्वारे आपल्यामध्ये गुणवत्तेचा विकास करू शकता आणि या परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळवू शकता. धन्यवाद.